खरं तर 10वीच्या विद्यार्थ्यांची फीस भरण्याची मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले, तर 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फीस भरण्याची मुदत अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपले. आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, मला सांगा की पूर परिस्थितीने सगळं नुकसान झालं शेतकऱ्यांचं. खरं तर त्या विद्यार्थ्यांची फीस भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे देखील नाहीत आणि आपल्या जय महाराष्ट्राची बातमी देखील केली होती वालवडच्या जिल्हा परिषद शाळेची. काय मागणी कराल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे? निश्चितपणे मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठवाड्याचा शेजारचा जिल्हा म्हटलं तर सोलापूर, इतकी अभूतपूर्व पूर परिस्थिती मागच्या 100 वर्षात कधी कुठल्याही माणसाने अनुभवलेली नाही. इतक्या प्रचंड प्रमाणात पुरानं, नदीचं पात्र सोडून अक्षरशः दोन्ही बाजूला 4-4 किलोमीटर म्हणजे 8-9 किलोमीटरचा परिसर अक्षरशः नदीनं खरडून गेला. त्याच्यातली माती नेले, पिकं नेलेत, घरं काय आली ती घरं गेली. आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की बँकेचं कर्ज काढून जे पीक त्या ठिकाणी पेरलं होतं तेही नदीला आहे, मातीही नदीला आहे, विहिरीत गाळ आहे आणि ज्या घरात राहत होतं ती घर चिखलानं भरलेलं आहे. म्हणजे लेकराचे दप्तर नाही, संसार उपयोगी सामानाचा चिखल आहे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत आता त्या शेतकऱ्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की जी बँकेची कर्ज घेतले ती भरायची कुठून? कारण बँकेच्या नोटिसा शेतकऱ्याला येत आहेत. काही लेकरं शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी संभाजीनगर असेल, पुणे असेल, अशा शहराच्या ठिकाणी आहेत. त्या पोरांचे फोन येत आहेत की आता आम्हाला दुसऱ्या वर्षाचं ॲडमिशन घ्यायचं आहे आणि फीस भरल्याशिवाय आम्हाला ॲडमिशन देत नाही. तीच अवस्था ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीची आहे. मला वाटतं ज्या शेतकऱ्याला अन्न नाही, पाणी नाही, अंगावरचे कपडेसुद्धा त्या ठिकाणी त्यात वाहून गेलेत. ज्या अंगावरचा एक सदरा आहे तेवढा सदरा आणि बिजार त्याच्यावरच कसं तरी तीच धुवायचं आणि तीच घालायचं अशी अवस्था. म्हणजे त्या अवस्थेचं शब्दात वर्णन आपण करू शकत नाही. आणि आपण बघितलं असेल अनेक सेवाभावी संस्था अन्नधान्याची व्यवस्था करायला लागल्यात ज्या ज्या लोकांच्या घरात पाणी शिरले ते. आणि अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये शासनानं तातडीनं त्या ठिकाणी हा निर्णय घेणं अपेक्षित आहे की पूरग्रस्त भागामधील जे जे विद्यार्थी आहेत त्यांची 100% फीस, मग ती शालेय फीस असेल, उच्च शिक्षणाची फीस असेल, तर ती सगळी माफ केली पाहिजे. कारण मी काल बार्शी तालुक्यामध्ये एक विदारक चित्र बघितलं. दहिटण्यामध्ये जिचे वडील पुराच्या पाण्यात वाहून गेले त्या मुलीनं 1 वर्ष इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं आणि 1 वर्ष शिक्षण केल्याच्या नंतर त्या मुलीला फर्स्ट इयरला 74% मार्क आहेत. तरी ती मुलगी दुसऱ्या वर्षीचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेऊ शकली नाही. का तर ती फीस होती, ती फीस भरायला तिच्याकडे पैसे नव्हते. ती 1 वर्ष तसंच घरी बसली. मला वाटतं इतकी विदारक परिस्थिती आहे आणि शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय, प्रपंच चालवण्यासाठी धडपडतोय आणि त्याला निसर्गानं सगळ्या बाजूने अडचणीत आणले. म्हणून माननीय मुख्यमंत्र्याकडे माझी कळकळीची विनंती आहे की फीसच्या बाबतीत तर तातडीने निर्णय घ्या. पण आम्ही ज्या 2 प्रमुख मागण्या तुमच्याकडे केल्यात त्याच्यापैकी एक आहे की पंजाबसारखं छोटंसं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये आर्थिक मदत करत असेल तर देशामध्ये प्रगत राज्य म्हणून डंका मिळवणारं महाराष्ट्र किमान 50,000 ते त्या राज्यानं मदत करावी. आणि दुसरी मागणी अशी आहे की जी कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांनी मागितली नव्हती निवडणुकीच्या आधी, तुम्हाला कर्जमाफी कुठलाच शेतकरी म्हणला नव्हता की निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं तुम्ही घोषणा करा म्हणून. पण तुम्हाला सत्य द्यायचं होतं, तुम्हाला लोकांची मतं पाहिजे होती, तुम्हाला शेतकऱ्यांची मतं पाहिजे होती. तुम्ही घोषणा केली की बाबा आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू म्हणून. मग त्या घोषणेचं काय झालं? ठीक आहे, तुम्ही म्हणले की योग्य वेळे आणि योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू. मला वाटतं ह्याच्यापेक्षा योग्य वेळ कुठली येणार आहे? ही सर्वात योग्य वेळ आहे आणि योग्य पद्धत पण आहे. मी त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांना म्हणलंय की बाबा तुम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असाल तर तुम्ही जर हा निर्णय घेतला तर सामान्य लोक तर डोक्यावर घेऊन नाचतील, पण आम्ही सुद्धा डोक्यावर घेऊन नाचू आणि अभिनंदन करू तुमचं. मला वाटतं त्या निर्णयाची आता आम्ही वाट बघतोय. त्यांच्या मंत्र्यांचा सगळा दौरा झाला असेल, त्यांना काय जो आढावा घ्यायचा तो घेतला असेल, पण तातडीनं नितांत गरजेच्या असणाऱ्या ह्या गोष्टीकडं सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि निर्णय घेणं अपेक्षित आहे. मी परवा उपमुख्यमंत्र्यांचे काय स्टेटमेंट ऐकले की बाबा सगळं नाटक करता येते पण पैशाचं नाटक करता येत नाही. मी पण म्हणतो बाबा पैशाचं नाटक करता येत नाही, वस्तुस्थिती आहे. पण ज्या प्रकल्पासाठी तुम्ही लाखो कोट्यावधी रुपयाचे कर्ज उचलता, तुम्ही समृद्धीसाठी कर्ज घेता, त्या शक्तीपीठ महामार्गाला आज शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याच्यासाठी तुम्ही कर्ज उचलता. ठीक आहे, एखादा नाही हायवे झाला तर कोण उपाशी तर मरत नाही ना.
पण आज शेतकरी उपाशी मरतोय, आज शेतकरी आत्महत्या करतोय, आज शेतकऱ्याच्या लेकराला शिक्षण नाही म्हणून त्याला घरी बसावं लागतंय. जी शेतीसाठी कर्ज उचललंय ते कर्जाच्या तगादा बँकेच्या नोटिसा येत आहेत म्हणून तो आत्महत्या करतोय. मग जो माणूस जगण्यासाठी आज पैशाची मागणी तुमच्याकडे करतोय त्या माणसाला पैसे भले कर्ज काढून द्या ना तुम्ही नका नाटक करू. राज्यावर 2.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं, 2.5 लाख कोटीचं आज 9 लाख 10 लाख कोटीच्या घरात गेलंय. अजून 2-3 लाख कोटी वाढेल, देऊन टाका ना. पण घ्या, आम्ही तर घ्या म्हणतोय ना, नाटक पण करू नका म्हणतोय. मग का सरकार करत नाही? आणि मला अपेक्षा आहे की सरकारनं ते करावं, कारण शेतकऱ्याच्या पोटातल्या आगीचे चटके त्यांना जर माहीत नसतील, आज आम्ही संयमानं आहेत, आम्ही वाट बघतोय, पण हा निर्णय जर सरकारनं नाही घेतला तर ह्याचे चटके मात्र सरकारला त्या ठिकाणी भोगावे लागतील. आता एवढ्या रात्री तुम्ही या लोकांशी भेटताय, खरं तर सरकारकडून मदत दिली जाते का? अजून रोख स्वरूपात ह्या लोकांना मदत आली नाही? बिचारा सरकारची मदत अजून मिळाली नाही, पण बिचाऱ्या पुणे, मुंबई, संभाजीनगर काही आपली मंडळी त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, त्या बिचाऱ्यांना ह्यांचा कनवाळा आला आणि त्या लोकांनी अक्षरशः मदतीचा ओघ सुरू केलाय. तुम्ही बघितलं असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी किट सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किट वाटते. काही भूमिपुत्र आपले जे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी किट पाठवून देत आहेत. म्हणजे सरकारची मदत मिळाली असं कुणाला कोण असं विचारायचं पांढरेवाडीत? एक पैसा नाही. पण दुर्दैव असं आहे की पुन्हा त्याच्यात राजकारण बघितलं जातंय. आम्ही शेतकऱ्याच्या समस्या उचलल्या तर लोक म्हणते ते विरोधक आहे म्हणून बोलतात. आता मला वाटतं विरोधकांना सत्ताधारी चुलीत घालायची वेळ आलेली आहे. वेळ ही आहे की ह्यांच्या पोटात अन्नाचं कण नाही आणि त्यांना आता आपल्याला ह्या कठीण परिस्थितीमध्ये जागवायचंय, त्या शेतकऱ्याला उभा करायचंय. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की आपलं राजकारण आपण निवांत बघू, पण आज कुणीही राजकारण न करता सरकारनं सुद्धा ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघावं आणि जी मागणी आहे, जी माफक अपेक्षा आहे, ज्याच्यातनं शेतकरी उभा टाकणार आहे, अशा पद्धतीचे निर्णय सरकारनं जी आमची मागणी आम्ही केलेली आहे ते घ्यावे. आणि ती घेतली तर आम्ही अभिनंदन करू ना. आम्ही असं कोत्या म्हणायचे नाहीत की बाबा नुसतं घेतलं तर आम्ही नावच ठेवत बसू. चांगलं घेतलं तर बिलकुल अभिनंदन करू, पुढे येऊन करू. पण सरकार कधी करणार? आता दिवाळी तोंडावरती आहे, दसरा तर 4 दिवसांवरती येऊन ठेपलाय. खरं तर ह्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. सरकार निर्णय घेणार आहे तरी कधी घेणार आहे? काय आमचं दिवाळी बी नाही दसरा बी नाही, आमचा शिमका आहे. दिवाळी दसरा कशाला मला सांगा, कुणाला हौस असते? कोण येऊन राहिलं इथं? ही जी आहे ना जिल्हा परिषदची शाळा आहे, जिल्हा परिषदच्या शाळेत ही लेकरं बघा माग आमच्या अनेक माता भगिनी बसलेल्या आहेत, माणसं बसलेत. कशासाठी बसलेत? कुणाला हौस असते? स्वतःचं घरदार जनावर सोडून आहे त्या अंगावरच्या कपड्यांनी शीत येऊन राहायची कुणाला इच्छा असते? कुणाला हौस असते? आणि आता रात्रीचे आपण बघितलं असेल 10:23 झाले. बरोबर. बघा मायबाप सरकार, शेवटी सरकार सामान्य लोकांसाठी असते. अजूनही काही गावांचं जनजीवन विस्कळते, लाईट्स नाही त्या गावाला, पोल पडले. काय सरकार? तुम्ही ह्या परिस्थितीचा विचारच करू शकत नाही. मी अनेक पूर परिस्थित्या बघितल्या त्याच्यापूर्वीही, पण इतकी भयावह परिस्थिती माझ्या आयुष्यात तर मी बघितलेलं आहे. मी जवळपास 2006 पासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. मी आधीच्याही लोकांना ज्यांचं वय 95, 80, 85च्या वयोवृद्ध माणसाला विचारलं की मामा आजोबा अशा पद्धतीची पूर परिस्थिती तुम्ही बघितली का? तर ती म्हणते आमच्या हयातीत आम्ही कधी बघितलं नाही. म्हणजे 100 वर्षातनं आलेलं हे संकट आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला दादा सरकार वेळ का लावतंय? का लावतंय हाच प्रश्न आहे. आणि असो वेळ लागू द्या, पण किमान उद्या परवा जो काही वेळ घ्यायचा तो घ्या, जो काय अभ्यास करायचा तो करा, पण 2 दिवस 3 दिवसात तरी आमच्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचे निर्णयाची अपेक्षा सरकारकडनं आहे. घेतले तर सरकारचं अभिनंदन आहे, मोठ्या मनानं करू. नाही घेतले तर मग ह्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरू. नक्कीच या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे दादा, तो प्रश्न मार्गी लावण्यास निश्चितपणे मी जिल्हाधिकाऱ्यांना आताच बोललो, कारण त्यांना 2016-17ला पण ज्यावेळेस अशाच पद्धतीनं मांजरा नदीला पूर आला होता त्यावेळेस त्यांची हीच अवस्था झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना मी स्वतः बोललो की बाबा ह्यांचं पुनर्वसन करणं नितांत गरजेचं आहे, कारण ही लोक तिथं जीव मुठीत घेऊन राहतात. त्या गावाची परिस्थिती जर बघितली तर त्या गावाला चौबाजूनं पाण्याचा वेढा असतो आणि पिकं पाण्यात, घरं पाण्यात, त्या प्रकल्पातनं पडणाऱ्या पाण्याचा आवाज रात्रभर येतो आणि त्या भीतीमुळे लोक कोण तिथं म्हणजे घरात झोपणाऱ्याची अवस्था आपण विचार करणं काय असेल ते. म्हणजे थोडक्यात त्या प्रकल्पाच्या पडणाऱ्या पाण्याचाच आवाज तिथपर्यंत पोहोचत असेल. त्यामुळे विदारक परिस्थिती आहे. पुनर्वसन झालं पाहिजे. मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे, ते म्हटलेत की उद्याच तहसीलदार आणि तत्सम जे अधिकारी आहेत त्यांना पाठवून
कुठले कुठले जमिनीची जिथं ह्या लोकांचं पुनर्वसन होऊ शकेल तर अशा जमिनी ते आयडेंटिफाय करतो म्हणलेत. आणि ती जर जमीन देण्यासारखी असेल तर ह्याही लोकांना तिथं राहण्याची समजा ह्यांची पण चॉईस आहे. शेवटी ह्यांना पण म्हणजे राहण्यायोग्य जागा जर असेल तर हेही लोक त्याला मान्यता देतील. आणि समजा तो जर योग जुळून आला तर लवकरच ते पुनर्वसनाची पण प्रक्रिया पूर्णपणे मी निश्चितपणे त्यात कार्यरत असणार आहे. नक्कीच. खरं तर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सामाजिक संस्थांची मदत लोकांपर्यंत पोहोचते. माझं सरकार मदत कधी देणार हाच प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, ईट, धाराशिव.